कोल्हापूर जिल्हा परिषद विषय समित्यांवर महिलांची छाप, 4 सभापती बिनविरोध। जिल्हा परिषदेत लाडक्या बहिणीचे वर्चस्व। कोल्हापूर जिल्हा परिषदेत विषय समिती सभापती पदावर महायुतीच्या नेत्यांनी पहिल्याच टप्प्यात महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेत लाडक्या बहिणीचे वर्चस्व दिसून आले। आज झालेल्या सभेत अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत बांधकाम व आरोग्य समिती सभापती पदासाठी कडगाव तालुका भुदरगड मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या सरिता नांदेकर, गोकुळ शिरगाव मतदारसंघातील काँग्रेसचे सुदर्शन खोत यांनी अर्ज केला होता। शिक्षण व अर्थ समितीसाठी कुंभोज मतदारसंघातील जनसुराज्याच्या शीतल प्रवीण यादव व राशिवडे बुद्रुक मतदारसंघातील काँग्रेसचे सागर धुंद्रे, महिला व बालकल्याण समितीसाठी कुदनूर तालुका चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या विद्या विलास पाटील व सडवडे तालुका राधानगरी मतदारसंघातील काँग्रेसच्या सहयोगिता मोरे, तर समाज कल्याण समितीसाठी अब्दुल्लाट तालुका शिरोळ मतदारसंघातील राजश्री शाहू आघाडीच्या श्रद्धा अविनाश गायकवाड आणि दानोळी मतदारसंघातील स्वाभिमानीच्या नंदिनी कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी सरिता नांदेकर, शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी शीतल प्रवीण यादव, समाज कल्याण समिती सभापतीपदी श्रद्धा अविनाश गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी विद्या विलास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे करवीरच्या प्रांताधिकारी तसेच सभेच्या पीठासन अधिकारी मोसमी चौगले यांनी जाहीर केलं। दरम्यान समाज कल्याण समिती सभापतीपदी शिरोळ तालुक्यातील श्रद्धा गायकवाड यांची निवड झाल्याने तालुका अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत गायकवाड यांची भूमिका अग्रणी राहणार आहे। सभापती निवडीवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला। नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।